शिवाजीराजेंनी प्रबळगड जिंकला. पनवेल पासून 20 किलोमीटरवरती पूर्वेला उंच किल्ला आहे प्रबळगड, कलावंतींकडा. ज्यावेळेस प्रबळगड जिंकला, केसरी सिंहाचा पराभव केला. केसरी सिंहाची आई, पत्नी आणि मुलं घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती. महाराजांनी किल्ल्यात प्रवेश केला. शिवाजीराजांनी त्या केसरी सिंहाच्या आईला वंदन केलं, शत्रूच्या आईला वंदन केलं. त्यांना सुरक्षित ठिकाणी पालखीत बसवून देऊळगाव नावाच्या ठिकाणी त्यांची छावणी होती, त्या ठिकाणी पोहोच केल्याची नोंद आहे. मध्ययुगीन काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशामध्ये नव्हे जगामध्ये चित्रामध्ये सापडतील. महाराज दक्षिण भारत जिंकण्यासाठी गेले. दक्षिण भारत जिंकून परत येत असताना बेलवाडी नावाचा किल्ला आहे हुबळी जवळ यादवाड परिसरामध्ये. बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्याच्या विरोधात लागल्या. त्यांचं शौर्य पाहून छत्रपती शिवाजीराजांनी सावित्रीबाई देसाईचं राज्य तिला परत दिलं. तिच्या लहान बाळाला मांडीवरती बसवलं, त्याला दूध पाजलं. असं शिल्प सावित्रीबाई देसाईने नंतर त्या ठिकाणी कोरलेलं आहे. शत्रूच्या स्त्रियांना बहीण मानणारा, आई मानणारा खापीखान लिहितो शिवाजीराजे कसे वर्तन होतं त्यांचं. भाऊ जसा बहिणीला बोलतो, मुलगा जसा आईला बोलतो, तसे शिवाजीराजे वाट पाहत आहे, कृपा करून मला सोडा. द्वारपाल म्हणाले, ताई आम्ही तुमचं दुःख समजू शकतो, पण साक्षात शिवाजी महाराज जरी आले तर किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. फार तर सकाळी लवकरात लवकर तुमच्यासाठी किल्ल्याचे दरवाजे उघडतो. हिरकणी परत फिरली. तिचं मातृत्व तिला बसू देत नव्हतं. ती एका उंच कड्यावर खाली उतरली, जिथून पुरुषाला उतरणं शक्य नाही. रक्तबंबाळ झालेली, वस्त्र छिन्न विच्छिन्न झालेली हिरकणी घरी आली. बाळाला कुशीत घेतलं आणि दुसऱ्या दिवशी दूध, दही, तूप, लोणी घेऊन हिरकणी गडावरती आली. द्वारपालाच्या लक्षात आलं, हिरकणी रात्री इथून गेली नाही, सकाळी इथून गेली नाही. हिरकणी आली कशाने, गेली कशी, ही वार्ता शिवाजीराजांना समजली. महाराजांनी गुप्तहेर खात्यामार्फत माहिती घेतली. हिरकणी गेली कशी, आली कशी. तपासांती निष्पन्न झालं. हिरकणी एका उंच कड्यावरून खाली उतरली आणि मुख्य दरवाज्यातून वरती आली. ज्या ठिकाणी हिरकणी खाली उतरली त्या ठिकाणी शिवाजीराजांनी भेट दिली. उंच मोरज बांधला. भविष्य काळामध्ये खालचा शत्रू वरती होणे, वरचा माणूस खाली जाऊ नये, उंच मोरज बांधला. हिरकणीला बोलावलं पाठवलं. हिरकणी घाबरली, गडावरती आली, दरबारामध्ये आली. शिवाजीराजांनी साडी चोळी देऊन हिरकणीचा सत्कार केला आणि शिवाजी महाराज हिरकणीला म्हणाले, ताई सर्व संकटावरती मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कोणाला जिंकता येणार नाही, हे उद्गार शिवाजीराजांनी. डॉक्टर कोकाटे सरांचं मनपूर्वक आभार की आपण इतक्या चांगल्या प्रकारे शिवचरित्रातून आज काय शिकावे याचा आम्हाला अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. आता मी संस्थेचे संचालक संतोष कोंडे यांना बोलावते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व स्टेजवरील मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व लहान थोर शिवप्रेमी या सर्वांनी कार्यक्रमास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यासाठी मी संतोष कोंडे सह्याद्री युथ फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रम येथे संपला असे जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या निमित्तानं दादाश्री कामटे यांनी उत्तम अशा शिवजयंती महोत्सवाचं आयोजन केलं. त्यामध्येच सह्याद्री फाउंडेशनचं देखील त्यांनी उद्घाटन केलं. दादासाहेब एक अत्यंत तरुण, तडफदार, उत्साही, अभ्यासू, प्रामाणिक आणि निष्ठावंत पदाधिकारी आहेत. आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, वैचारिक विकास व्हावा, सामाजिक विकास व्हावा, आजूबाजूचा भौतिक विकास व्हावा यासाठी सातत्यानं धडपडत असतात. एक उच्च विद्याविभूषित, प्रामाणिक, श्रद्धेय असं हे नेतृत्व आहे. त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या जयंतीचा उत्तम सोहळा आयोजित केला आणि या सोहळ्यासाठी आपल्या कोंढवा, बुद्रुक आणि परिसरातील पंचक्रोशीतील अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय अशा उत्तम शिवजयंती महोत्सवाचं आणि व्याख्यानाचं आयोजन माननीय दादाश्री कामटे यांनी केलं. त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी उत्तम नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन.